नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये। तर मित्रांनो, नवीन जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागाची आहे। तर मित्रांनो, यामध्ये विविध प्रकारची जी पदे निघालेली आहेत, जागे निघालेले आहेत। तर नर्सिंग प्रशिक्षक, सायकोलॉजिस्ट, तर स्टाफ नर्ससाठी जागा आहेत। तर मित्रांनो, सामाजिक कार्यकर्ता, अशा मित्रांनो विविध प्रकारचे ज्या जागा भरल्या जाणार आहेत। तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, खूप पदे असल्यामुळे या पदाची मित्रांनो कोणकोणते पदे आहेत हे सांगणार आहे, नाहीतर मित्रांनो व्हिडिओ खूप लेंदी होऊ शकतो। तर त्याची मित्रांनो माहिती सांगणार आहे। डेट काय आहे फॉर्म भरायची, तर त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर पहा, सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग। तर यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान 15वा वित्त आयोग अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अधीनस्थ खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेली रिक्त पदे 11 महिने 29 दिवसासाठी भरले जाणार आहेत। तर कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत मित्रांनो। तर यामध्ये संवर्ग दिलेला आहे। तर योजना, कोणत्या योजनेमध्ये हे पदे आहेत, तर शैक्षणिक अर्हता येथे दिलेली आहे। तर किती जागा आहेत यासाठी दिलेले आहे आणि मासिक मानधन येथे दिलेले आहे। तर पाहू शकता तुम्ही, वैद्यकीय अधिकारी यासाठी मानधन 30,000 आहे, एक जागा आहे। अनुसूचित जातीसाठी शैक्षणिक अर्हता यामध्ये युनानी, PG, मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन, आयुष विथ 2 इयर्स एक्सपिरियन्स इन आयुष हॉस्पिटल लागणार आहे आणि योजना यामध्ये आयुष आहे। तर मित्रांनो, अशा विविध प्रकारच्या जागा निघालेल्या आहेत, पदे आहेत यामध्ये। तर वैद्यकीय अधिकारी MBBS साठी मित्रांनो MBBS ही MBBSच लागेल। तर विशेषज्ञ सुपर स्पेशलिस्ट याची जागा आहे। तर स्पेशलिस्ट, तर विविध प्रकारचे जे स्पेशलिस्ट आहे, तर यामध्ये मित्रांनो येथे दिलेले आहेत। त्यासाठी पेमेंट 75,000 असेल। तर किती जागा आहेत तेही तुम्ही पाहू शकता। तर महत्त्वाची जी पॉईंट मित्रांनो क्लिअर करणार आहे, नाहीतर मित्रांनो व्हिडिओ खूप लेंदी होऊ शकतो। तर मित्रांनो पहा, थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती सांगणार आहे। तर कार्यक्रम व्यवस्थापक NHM सार्वजनिक आरोग्य, कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य। तर ही विविध प्रकारचे जागा आहेत आणि त्यासमोरच तुम्ही पाहून घेऊ शकता। यामध्ये तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसता का ते तुम्ही पाहून घेऊ शकता। शैक्षणिक अर्हता आणि याच्या पुढेच तुम्हाला जागाही दिलेल्या आहेत आणि मानधनही दिलेलं आहे। तर कार्यक्रम व्यवस्थापकची ही जागा आहे सार्वजनिक आरोग्य। वैद्यकीय अधिकारी UG RBSK, तर TB पर्यवेक्षकची ही मित्रांनो पद आहे। सामाजिक कार्यकर्त्याची ही जागा आहेत। नर्सिंग प्रशिक्षक याच्याही जागा आहेत। सायकोलॉजिस्ट याच्याही मित्रांनो जागा आहेत। ऑडिओलॉजिस्ट याच्या जागा आहेत। स्टाफ नर्ससाठी जागा आहेत, जागा जास्त आहेत मित्रांनो स्टाफ नर्सच्या। तर ऑप्टिओमेट्रिस्ट याच्याही जागा आहेत। समुपदेशक यासाठी जागा आहेत। डाटा एंट्री ऑपरेटरसाठी जागा आहेत। तर फिजिओथेरपिस्टसाठी जागा आहेत मित्रांनो। कार्यक्रम सहाय्यक, सांख्यिकी, निम वैद्यकीय कुष्ठरोग कर्मचारी याच्याही जागा आहेत। तर डायलिसिस तंत्रज्ञ यासाठीही मित्रांनो जागा आहेत। प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फॅसिलिटी मॅनेजर, आरोग्य सेविका। तर मित्रांनो विविध प्रकारच्या जागा आहेत। तर येथे तुम्ही पाहू शकता वैद्यकीय अधिकारी MBBS। तर योजना यामध्ये नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र व आपला दवाखाना आहे। MBBS शैक्षणिक अर्हता लागणार आहे, 60,000 पेमेंट असेल। तर वैद्यकीय अधिकारी MBBS उपलब्ध झाले नाही तर वैद्यकीय अधिकारी BMS लागेल। तर प्रयोगशाळा तंत्रज्ञाची ही जागा आहे। तर आरोग्य सेवक पुरुष याच्याही मित्रांनो जागा आहेत। स्टाफ नर्ससाठी ही जागा आहेत। स्टाफ नर्सच्या मित्रांनो जास्त जागा आहेत। तर एंटोमॉलॉजिस्टची मित्रांनो जागा आहेत। पब्लिक हेल्थची स्पेशलिस्टची जागा आहेत। तर यामध्ये पहा, फॉर्म भरण्यासाठी काय महत्त्वाचं लागणार आहे। तर उपरोक्त पदासाठी 20 सामाजिक प्रवर्गातील इच्छुक पात्र उमेदवारांनी दिनांक 1/1/2025 ते दिनांक 10/1/2025 या कालावधीतील सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून संकेतस्थळावरील जाहिरातीत नमूद केलेल्या कागदपत्रासह व संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना सूचित केल्याप्रमाणे भरण्याचा आहे। तर सुस्पष्ट भरलेले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग नगरी, मुक्काम पोस्ट ओरोस, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM सिंधुदुर्ग व पदाचे नावाचा स्पष्ट उल्लेख करून अर्ज सादर करावेत। तसेच पोस्टाने प्राप्त होणारे अर्ज विविध कालावधीत प्राप्त होतील याची उमेदवारांनी दखल घ्यायची आहे।
तर पहा, सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 इतके शुल्क आकारण्यात येत आहे। तर अर्जाचे शुल्क हे डी स्वरूपात किंवा ऑनलाईन पद्धतीने फोनपे, जीपे, UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग स्वीकारण्यात येणार आहे। तर संबंधित शुल्क स्टेट बँक ऑफ इंडिया सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नॉन PIP खाते क्रमांक मित्रांनो येथे आहे। हा खाते क्रमांक आणि IFSC कोड या खाते क्रमांकावर भरणा करावे। संबंधित शुल्क भरणा केल्यानंतर त्याचा UTI UTR ट्रान्झॅक्शन नंबर अर्जामध्ये स्पष्ट नमूद करावा। अर्जासोबत ऑनलाईन भरणा केलेल्या रकमेची पावती जोडणे बंधनकारक आहे। सदर शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल आहे। तर मित्रांनो, जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण घेतलेली आहे। तर इथे टायपिंगबद्दल ही माहिती दिलेली आहे, ती तुम्ही पाहून घेऊ शकता, ज्या विद्यार्थ्यांसाठी टायपिंग लागणार आहे त्याची। तर वयोमर्यादाची मित्रांनो पूर्ण इथे माहिती दिलेली आहे, ती तुम्ही पाहून घेऊ शकता। तर जे विद्यार्थी MBBS वैद्यकीय अधिकारी, स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्ट संवर्गातील पदाची थेट मुलाखत दिनांक 10/1/2025 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। तसेच संबंधित संवर्गातील पदे उपलब्ध होईपर्यंत या पदाची थेट मुलाखत यापुढे दर सोमवारी आयोजित करण्यात येणार आहे। याची मित्रांनो विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। तर चांगल्या जागा आहेत, 190+ जागा आहेत। तर नक्की तुम्ही पात्र असाल तर मित्रांनो नक्की तुम्ही अर्ज करू शकता। तर मित्रांनो, अर्जाचा जो नमुना आहे तो अशा प्रकारचा आहे, तुम्ही पाहू शकता। असा मित्रांनो अर्ज करायचा आहे आणि पात्र असाल तर नक्की तुम्ही अर्ज करा आणि माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।